तुझं नाव आणि कॉलेज काय रे? काय सर? नाव 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 म्हटलं तुझं. माझं नाव हो हो हो. लक्ष्मण रमेश वसावे, वसावे. आणि तू प्रॉपर कुठला आहे? नंदुरबार जिल्हा, अक्कलकुवा तालुका. अक्कलकुवातला तालुका. आणि सेकंड इयरला आहेस का? हो सर. मग तुला आधी काय लिहून घेतलं त्यांनी कॉलेजवर? काय लिहून घेतलं त्यांनी? म्हणजे जसं आपण नाही का अर्जासारखं लिहून घेतोय ना, तसं लिहून आमच्याकडनं घेतलं. हमीपत्र लिहून घेतलं की एवढी फीज आम्ही म्हणजे स्कॉलरशिप आल्यानंतर एवढी फीज आम्ही परत करू, एवढी तुम्हाला देऊ, असं लिहिलं आहे का त्यांनी? नाही, परत करू असं नाही लिहिलं त्यानं. हां हां. 20,000 आमच्याकडनं आणि स्कॉलरशिप पण आम्हीच घेणार, असं म्हणजे 35,000 टोटल असं. बापरे बाप. तेवढी फीज नाही आहे. आपली फीज कोणतीच नाही. तुला कोणतीही फीज लागायला नाही पाहिजे, कारण तू एसटी आहेस. 0 रुपयात तुझी ऍडमिशन व्हायला पाहिजे. कारण तुझ्या वतीनं जे फीज आहे ते आपलं डिपार्टमेंट देते, आदिवासी डिपार्टमेंट भेटते स्कॉलरशिपच्या माध्यमातून. हो सर. पण तुम्ही पैसे नव्हते घ्यायला पाहिजे आधीच. आणि तुझा कॅप राऊंड थ्रू नंबर लागला ना? हो, कॅप राऊंड. मग कॅप राऊंड थ्रू लागला, नंबर लागला म्हणजे 0 रुपयात ऍडमिशन व्हायला पाहिजे. त्याने तुला फसवलं तुम्हाला कॉलेजवाल्यांनी. हो सर. हो सर. सगळ्या विद्यार्थ्यांना तसं सांगतात ते, आणि प्रत्येक विद्यार्थ्यांना वेगवेगळे हे सांगतात, म्हणजे बोली लावतात तिथं ऑफिसच्या कॅबिन मध्ये जाऊन. नाही ते चुकीचं आहे यार. ते कॉलेज कोणाचं आहे म्हटलं ते? आधी ते आमदार होते 84-85 ला. आता सध्या दुसरे आता नाही. कॉलेजचं नाव काय, आडनाव काय त्यांचं आमदाराचं? काय त्यांचं नाव अभय युवा कल्याण केंद्र शिक्षणशास्त्र महाविद्यालय, धुळे. म्हणजे प्रॉपर धुळ्यातच आहे ना, जिल्ह्याच्या ठिकाणी? धुळ्यातच आहे. हे शासनाचं कॉलेज आहे इकडे. मग आपले एसटी जे पोरं आहेत, आता आपले एसटी जे पोरं आहेत 5-6 जण आपल्या कॉलेजमध्ये असतील, तुझ्या कॉलेजमध्ये? 8 विद्यार्थी. 8 विद्यार्थी. 8ही विद्यार्थ्यांना सांग, आपल्या 8ही विद्यार्थ्यांना, जेवढे आदिवासी विद्यार्थी आहेत ना आपले, ते 1ही रुपया द्यायचा नाही म्हणा. तुला मी परिपत्रक पाठवतो. आणि तुमचं जे आदिवासी ऑफिस कुठं आहे तुमचं, पीओ ऑफिस धुळ्याचं? इथेच आहे. मला आज गेलो होतो आम्ही. आम्हाला कॉलेजने आम्हाला पावती पण नाही दिली, काहीच दिलं नाही, रिसिप्ट वगैरे काहीच दिलं नाही आम्हाला. रिसिप्ट मग फसवतोय तो कॉलेजवाला, फसतोय तो. रिसिप्ट नाही दिली ना? ठीक आहे. तुम्ही आता काय करायचं, त्या आदिवासी ऑफिसला जायचं आपल्या. आदिवासी ऑफिसला अर्ज करायचा. मी जसं सांगतो तसा अर्ज करायचा. त्या अर्जानुसार त्या अर्ज दिल्यानंतर त्या सरांकडे जायचं ऑफिसमधल्या, की या कॉलेजवर कारवाई करण्यात यावी, नाही तर आमचे भरलेले पैसे परत करावे. ठीक आहे. मग ते तिथून लेटर पाठवतात. आणि 10 दिवसात त्यांनी लेटर नाही पाठवला, म्हणजे तुला फीडबॅक नाही दिला, पाठपुरावा नाही केला, तर मग मला पुन्हा फोन करायचा. आणि उद्या काय करायचं, त्या प्रिन्सिपल का गेल्यानंतर मला फोन करायचा, आणि मी त्या प्रिन्सिपलशी बोलतो मग, आणि त्यांना GR सांगतो मग काय आहे काय नाही. तर आम्ही तयार केलेलं पत्र आहे ना सर, व्हॉट्सअपला टाकून देतोय मी आता. मला टाका. ठीक आहे. मी आज गेलो होतो. 8ही जण एकत्र राहायचे. पैसे कसे परत देत नाही तर आपण बघू त्याचे. हो, आम्ही प्रकल्प कार्यालयाला गेलो होतो आम्ही. बरं झालं. त्यांना सांगितलं की म्हणजे आम्हाला तक्रार करायची. मग त्यांना सांगितलं की तुम्ही कॉलेजला जा आणि त्यांच्याकडनं रिसिप्ट घेऊन घ्या. ते रिसिप्टच देतील नाही. आणि रिसिप्ट आता तुम्ही जे पैसे दिले ते कॅश दिले की फोन पे दिले, कसे दिले? काही फोन पे दिले, बाकीचे कॅश दिले सर. आता आपण जर कॅश दिले तर ते लागू नाही करेल, परंतु जे फोन पे दिले तर त्याचा स्क्रीनशॉट काढायचा. आणि स्क्रीनशॉट काढल्यानंतर त्याची PDF त्याचं हे काढायची, आपली पावती काय म्हणतो त्याला आपण, PDF काढायची किंवा फोटो काढायचा त्यांचा, नाही का, कागदावरती. हो सर. ठीक आहे. ते काढल्यानंतर ते जोडायची त्या अर्जाला. ठीक आहे. की यांनी या तारखेला याच्यावरती फोन पे वरती पैसे घेतलेले आहे, म्हणजे तो पुरावा आहे आपल्याकडे. तुमची जर कारवाई केली नाही तर मी मुख्यमंत्री आणि आदिवासी मंत्री अशोक नेते अशोक उईके या सर्वांना आपण हे सर्व करू आपण. ठीक आहे. कशा आदिवासी आपल्या कितीतरी पोरांची लुटमारी केली असेल त्यांनी. म्हणूनच आम्ही जर आम्ही विचारायला जातो ना, तेव्हा काय सांगतात, तुम्हाला विचारायचा अधिकार नाही म्हणून. अबे तर मग कॉलेज कोणासाठी चालवता म्हणा? स्टुडंटला विचारायचा अधिकार नाही आहे तर कॉलेज काय चालवतं? आता मी युट्यूबला व्हिडिओ टाकतो बरं यांचा, या कॉलेजचं नाव कसे नाही, तुमचे पैसे परत पाहायला लागतील तुझ्या, ते लक्षात घे. 8ही जण एकत्र राहायचे तुम्ही. 8ही पोरं आपले जे आदिवासी आहे ना, 8ही जण स्वतः जाणीव करून द्यायची त्यांना.
की आमच्या कॉलेजचं आणि एक कॉलेज आहे त्यांचं पण असं झालं ते त्यांच्याकडनं 18,000 रुपये एका वर्षाला घेतले. हा तर ते द्यायचेच नाही. आम्ही नागपूरमध्ये तर देऊच देत नाही. मी नागपूरमध्ये 0 रुपयात ऍडमिशन घ्यायला लावतो. समजलं का? हो हा तिकडे सर, ते मला माहिती नव्हतं. हा 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 व्हिडिओ पाहिला ना तू? हो सर, व्हिडिओ हा, पाहिला ठीक आहे, आणि ठीक आहे, म्हणजे ठीक आहे. नंबर वगैरे हा. बघितला सर. ठीक आहे. आता मला तो अर्ज पाठवून दे. त्याला काय पाठपुरावा करायचा कसं करायचं ते आपण बघू आणि उद्या प्रिन्सिपलकडे गेल्यानंतर मला फोन कर तिथून. ठीक आहे? सरांशी बोला म्हणा. हो. हा ठीक.